सर, आणि आता तुमच्याकडे आम्ही काही मागणारही आहोत. देऊचा हात मागतोयस ना? पण सर, देवयानीच्या आईला दुखावून आम्हाला तिच्याशी लग्न नाही करायचं. प्रतीक्षा, काय बाबा? या विक्रमचं म्हणणं आहे की तो तुझ्या परवानगीशिवाय देऊशी लग्न करणार नाही. आई, तुम्ही शांतपणे विचार करून काय तो निर्णय घ्या. तुमच्या निर्णयाची वाट बघायला आम्ही तयार आहोत. मी मला वाटेल ते स्पष्ट बोलणं एवढंच करू शकते. बाकी देवची आई असले तरी तिचं नशीब मी नाही बदलू शकत. हे बघ आई, तुझ्या सुखाच्या आड येणार नाही हे तर तू मान्य करतेस ना? आणि कळत नकळत तिच्याकडून जो विरोध होतोय ना, त्याला राजेश शिर्केंबद्दल वाटणारी भीतीच कारणीभूत आहे. आणि समज आईच्या मनातून ही भीतीच गेली तर, म्हणजे राजेश शिर्केंनी जर स्वतःहून तुमच्या लग्नाला परवानगी दिली तर, मग तर काही प्रॉब्लेमच राहणार नाही ना? तू म्हणतेस तसंच जर घडलं ना साक्षी, तर खरंच बरं होईल. घडलं तर नाही, तसंच घडणार आहे. दिवे साहेब, तुम्ही? नमस्कार. अरे, उद्या तुला थोडा वेळ आहे का? एक महत्वाचं काम होतं म्हणून विचारलं. हो, येईल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो, पण तुला उद्या सुट्टी आहे ना? दांडी तर मारावी लागणार नाही ना? नाही 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 सर, उद्या आम्हाला लकीली सुट्टीच आहे. ठीक आहे, मग ये, मी वाट बघतो तुझी. हो सर, नक्की. देऊचं लग्न ठरवायला चाललंय, पण त्यामुळे आपल्या घराची राख रांगोळी झाली नाही म्हणजे मिळवलं. मॉम, हे बघ, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. अगं दादू जे काही करतील ते पूर्ण विचार करूनच करतील. त्यांना आपली सुद्धा तितकीच काळजी आहे, कळलं ना? हो, दिसतंय ना किती काळजी येते. जाऊ दे ना श्रावू, उगाच आपल्या दोघींमध्ये वाद नको. शेवटी बाबा काय स्वतःच खरं करणार. बाबा, तुम्ही विक्रमला का बोलवलं? लग्नाची तारीख ठरवायला. काय बाबा, तुम्ही वहिनीशी बोललात का याबद्दल? तिचा विरोध आहे ना या सगळ्याला? सांगा ना, बोललात का तुम्ही? काय म्हणाली ती? मकरा, आता आणखीन वाट बघणं योग्य नाही. देवसाठी तर नाहीच नाही. आणि राहिला प्रश्न प्रतीक्षेचा, तिला मी आणि गोदा समजावू. आणि मकरान, तूही कॉलेजला जरा उशिरात जा. सगळेच बाहेर गेले तर दिसायला जरा वाईट दिसतं. विक्रम येणार आहे आणि दादू तुमच्या लग्नाची तारीख ठरवणार आहेत. काय? होय, दादू आमच्या लग्नाची तारीख ठरवणार आहे. देऊ, अगं विक्रम येईलच एवढ्यात. चल लवकर तयार हो. हो. विक्रमादित्य, तुम्हाला आज इथं बोलवायचं कारण म्हणजे तुझं आणि देवयानीचं लग्न आपण पुढच्या आठवड्यात करूयात. दादू, यू आर सिम्पली ग्रेट. आणखीन एक गोष्ट, आधीच सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय. तेव्हा तुझा आणि देवयानीचा साखरपुडा आजच केला तर? तुला चालेल ना?